शेकोटी कवी संमेलनानिमित्त तर ज्या हातामध्ये खरं तर कोयता यायला पाहिजे होता त्या हातामध्ये आज लेखणी आलेली आहे आणि समाजामध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत त्यावरती आम्ही आमच्या अल्प बुद्धीप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करतो। हे सर्व या निगोजकरांमुळे आणि या पारनेर साहित्य चळवळीमुळे शक्य झालेले आहे। तर मी निगोजकर उपस्थित सर्व साहित्यिक या सर्वांचं स्वागत आणि ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। कुणाचं तरी ऐकून शब्दाला शब्द जोडण्याचा प्रयत्न करतो, शब्दाला शब्द जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच शब्दांची कविता झाली म्हणून त्या कवितेसाठी तुमच्याकडून एक लाईक मागतो, तुमच्याकडून एक लाईक मागतो। अहो नसेल तिच्यात काय अर्थ, नसेल तिच्यात काय अर्थ, नसेल तिला काय चाल म्हणून काय झालं, माझ्या समाधानासाठी तरी तुम्ही एक लाईक द्या छान, एक लाईक द्या छान। अहो तुम्ही असता सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, तुम्ही असता सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून काय झालं, तुमची कविता आम्हाला कळो न कळो तुम्हाला आम्ही तुमच्या कवितेला आम्ही म्हणतोच की छान, तुमच्या कवितेला आम्ही म्हणतोच की छान। अहो ते उष्ण फेडण्यासाठी तरी मला एक लाईक द्या छान, मला एक लाईक द्या छान। मी तुमचे हात जोडून आभार मानीन, तुमचे हात जोडून आभार मानीन, फोन करून धन्यवाद देईन आणि पडलीच पुढे गाठ तर प्रेमाचा चहाही पाहिजे, प्रेमाचा चहाही पाहिजे आणि पुन्हा माझ्यासाठी पुन्हा एक लाईक हक्काने मागे, पुन्हा एक लाईक हक्काने मागे। वाचनानं त्या ठिकाणी ज्ञान मिळत असतं, वाचनानं त्या ठिकाणी आपण जग वाचत असतो, परंतु आज नवीन पिढी वाचताना आपल्याला आढळत नाही। त्या संदर्भाने माझी एक कविता आपल्या समोर मी सादर करत आहे। वाचावं लिहावं सुखानं जगावं, वाचावं लिहावं सुखानं जगावं, सांगून गेले संत, वाचनामुळे फुलतो जीवनात वसंत। वाचा जीवन कळण्यासाठी, वाचा जीवन कळण्यासाठी, वाचा शहाणं होण्यासाठी, वाचा जीवन कळण्यासाठी, वाचा शहाणं होण्यासाठी, माणसानं रोज वाचावं सुखी समाधानी होण्यासाठी, माणसानं रोज वाचावं सुखी समाधानी होण्यासाठी। संतवाणी अमृताची रोज रोज वाचावी, संतवाणी अमृताची रोज रोज वाचावी, अभंग गाथा तुकोबांची मुखी सदा नांदावी, अभंग गाथा तुकोबांची मुखी सदा नांदावी। आपण नेमके कोठे आहोत वाचल्यामुळे कळतं, आपण नेमके कोठे आहोत वाचल्यामुळे कळतं। जगामध्ये चाललंय काय वाचनातून उमगतं, जगामध्ये चाललंय काय वाचनातून उमगतं। ईश्वराचा साक्षात्कार वाचनातून घडतो, ईश्वराचा साक्षात्कार वाचनातून घडतो। वाचनामुळेच मानवातून महामानव घडतो, वाचनामुळेच मानवातून महामानव घडतो। धन्यवाद। आज कुठले प्रस्तावना करायची नाही त्याच्यामुळे लगेच चालू करतो। माझ्या कवितेचं नाव आहे शेकोटी। नभी चांदणे सांडले, नभी चांदणे सांडले, आता थंडीही अंगाला डसे, इथे साऱ्यांच्या सोबतीने ही शेकोटी ही आता डुले। काळ्या काळ्यांना रचून, काळ्या काळ्यांना रचून अग्नी हा शिलगूया, दुःख सारे जाळून यात मैफिल ही रंगूया। निखाऱ्यांच्या या तालावर गप्पा गोष्टी या रंगतील, निखाऱ्यांच्या या तालावर गप्पा गोष्टी या रंगतील, उबदार या स्पर्शाने मने थंडीत नातील। उजेडाचे हे चांदणे चेहऱ्यावर दिसे, उजेडांचे हे चांदणे चेहऱ्यावर दिसे, मैफिलीच्या या धुंदीत रात्र ही सारी जागे। माणसांच्या या घोळक्यात, माणसांच्या या घोळक्यात माया आपली दाटते, शेकोटीच्या उभेने नातीही अधिक सांगते। नको द्वेष नको भेद सारे एकत्र येऊया, नको द्वेष नको भेद सारे एकत्र येऊया, या अग्नीच्या साक्षीने नवे गीत हे रचूया। रात्र सरली, रात्र सरली तरीही उब मनात राहील, रात्र सरली तरीही ही उब मनात राहील, मैफिलीची ही गोडी उद्याही आठवणीत राहील। धूर उडे अंबरात, धूर उडे अंबरात, आस मनाची जागते, जुन्या आठवणींच्या संगे, जुन्या आठवणींच्या संगे हळूहळू ही शेकोटी ही विजते, ही शेकोटी ही विजते। धन्यवाद। अतिशय सुंदर
की संत महात्मे विचारवंत यांनी हजारो वर्ष प्रयत्न करून हा महाराष्ट्र धर्म जागवला महाराष्ट्राच्या माणसांमध्ये आणि एक पुरोगामी चळवळ ही महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. आता तोच महाराष्ट्र अशा या गेलाय की वेगवेगळी बिरुदं घेऊन लोक मिरवत आहेत आणि माणसांना कशा पद्धतीने ओळखता येतं त्या लोकांसाठी हा संदेश आहे. ही कविता, कवितेचं नाव आहे वारसा मातीचा. सोडून दे बिरुदावली सारी, तू जे बिरुद लावलेत ना वेगवेगळे, सोडून दे बिरुदावली सारी, हे गंध मोकळा मातीचा, अजस्र ह्या विश्वात भरवसा, काय टिमटिमणाऱ्या वातीचा. सोडून दे बिरुदावली सारी, घे गंध मोकळा मातीचा, अजस्र या विश्वात भरवसा, काय टिमटिमणाऱ्या वातीचा. राजे गेले महाराजे गेले, राजे गेले महाराजे गेले, राहिला ढीग दगडा मातीचा, आव्हानांना भीड जसा, वीर लढतो तिदड्या छातीचा. सोडून दे बिरुदावली सारी, हे गंध मोकळा मातीचा. सोड कुशार की मी पणाची, सोड कुशार की मी पणाची, कोण कुठल्या जातीचा, वसुंधरेची लेकरे सारी, जप वारसा मातीचा. सोडून दे बिरुदावली सारी, हे गंध मोकळा मातीचा. मातीतून उगून सारे, मातीतून उगून सारे, शेवटी होते घटक मातीचा. वेळ प्रसंगी धावणारा असतोच का तुझ्या जातीचा. सोडून दे बिरुदावली सारी, घे गंध मोकळा मातीचा, अजस्र या विश्वात भरवसा, काय टिमटिमणाऱ्या वातीचा. माणुसकीचा धर्म जगावा, माणुसकीचा धर्म जगावा, जप वारसा मातीचा. राहून जाते तेच सारे, अंश होऊन मातीचा. सोडून दे बिरुदावली सारी, हे गंध मोकळा मातीचा, अजस्र या विश्वात भरवसा, काय टिमटिमणाऱ्या वातीचा. जास्त काही बोलायचं नाही, आधीच सांगितलंय. त्यामुळं वडापाव, हो वडापाव तर झालाय, काहींना मिळाला काहींना राहिला, पण ठीक आहे. वडापावाची लज्जत केव्हा वाटते, चहा नंतर. हो जाऊ द्या, एकदा चहा करतो हवाच. सकाळ तर एक बहाणा, सकाळ तर एक बहाणा, मग तर चहा हवाच. चहाची लज्जत न्यारी, पिताना गंमतच भारी. चहाची लज्जतच भारी, पिताना गंमतच भारी. असं दूध तर स्पेशल, असं दूध तर स्पेशल, नसेल तर कोरा चहा, पण चहा तर हवाच. असो साखर पण असो, असो साखर पण असो, पण गुळाचा चहा जरा आयुर्वेदिक, बरोबर सुंठ वेलची गवती, मग काय लज्जतच भारी, मग काय लज्जतच भारी. कंटाळा आला तर चहा हवा, कंटाळा आला तर चहा हवा. पावसाची रिमझिम, पावसाची रिमझिम, सोबत चहा आणि त्याची साथ. पावसाची रिमझिम सोबत चहा आणि त्याची साथ, मग काय चहा तर एक बहाणा. असा कसा रे तू, असा कसा रे तू, वेळ कशी कोणती असो, वास आल्हाददायक, वास आल्हाददायक. वय कोणतेही असो, वय कोणतेही असो, तू तर हवाच, तू तर हवाच. असो मैत्री, मैत्रीत मैत्री कट्टा, मग कधी फॅमिली कट्टा, चहा तर हवाच. टपरीचा असो वा कॅफेचा, टपरीचा असो वा कॅफेचा, वा 5 स्टारचा. चहा तो चहाच, चहा तो हवाच. थोडा राग असो, थोडा राग असो, थोडं दुःख असो वा सुख असो, तरी चहा हवाच. तुझ्यासाठी फक्त एक बहाणा, चहा तर हवाच. क्या बात है, अतिशय. प्रताप गुंजाळ, माझ्या कवितेचे नाव आहे एक घोट प्रेमाचा. जाऊया तिथे मित्र म्हणे दावून या बोट, जाऊया तिथे मित्र म्हणे दावून या बोट. तुझी कथा कांडताना माझी व्यथा मांडताना, चल घेऊया एक दोन घोट. तुझी कथा कांडताना माझी व्यथा मांडताना, चल घेऊया एक दोन घोट. किती दिवस गेले झाल्या नाही आपल्या भेटी, किती दिवस गेले झाल्या नाही आपल्या भेटी.
जीव तुर होता या मित्र भेटीसाठी, लोटुनिया देऊ सारा दुःखाचा हालोट. तुझी कथा कांडताना माझी व्यथा मांडताना, चल घेऊया एक दोन घोट. काय सांगू मित्रा तुला जीवनाची कहाणी, काय सांगू मित्रा तुला जीवनाची कहाणी. खरी मजा होती तेव्हा आपल्या लहानपणी, चिंचा बोर खाऊन भरायचं आनंदाने पोट. तुझी कथा कांडताना माझी व्यथा मांडताना, चल घेऊया एक दोन घोट. कामधंद्या पायी इथे आलो शहरात, कामधंद्या पायी इथे आलो शहरात. मग मामाची ती पोरगी आली लक्ष्मी घरात. कामधंद्या पायी इथे आलो शहरात, मग मामाची ती पोरगी आली लक्ष्मी घरात. झाले आपलेच दातन आपलेच ओठ. तुझी कथा कांडताना माझी व्यथा मांडताना, चल घेऊया एक दोन घोट. संसारात मित्र सांग काही अर्थ नाही, संसारात मित्र सांग काही अर्थ नाही. काळ्याचे पांढरे झाले तिच्या तोंडापायी, संसारात मित्र सांग काही अर्थ नाही. काळ्याचे पांढरे झाले तिच्या तोंडापायी. चुकत तिथं असत फक्त माझ्याकडे बोट, चुकत तिथं असत फक्त माझ्याकडे बोट. तुझी कथा कांडताना माझी व्यथा मांडताना, चल घेऊया एक दोन घोट. आता असेल घाई तर भेटू संध्याकाळी, आता असेल घाई तर भेटू संध्याकाळी. मैत्रिणींच्या आठवू जरा गालावरची खळी, खळी पायी जायची तुझी 100ची नोट, खळी पायी जायची तुझी 100ची नोट. तुझी कथा कांडताना माझी व्यथा मांडताना, चल घेऊया एक दोन घोट. हल्ली मित्र मित्राची बात घेत नाही, हल्ली मित्र मित्राची बात घेत नाही. त्रस्त झालो काय सांगू या डायबिटीजच्या पायी, त्रस्त झालो काय सांगू या मधुमेहाच्या पायी. पण मित्रासाठी लावेल पुन्हा त्या ग्लासाला ओठ, पण मित्रासाठी लावेल पुन्हा त्या ग्लासाला ओठ. तुझी कथा कांडताना माझी व्यथा मांडताना, चहा घेऊया एक दोन घोट, चहा घेऊया एक दोन घोट. पेटलेली आहे आणि या पेटत्या निखारात तुमच्या माझ्या सर्वांच्या अनेक आठवणींना उजाळा इथे दिला गेला आहे. किंवा शेकोटी पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या आठवणींचा आपल्याला आठवणी येत आहेत. त्या आठवणी कवितेचे शीर्षक आहे पूर्णविराम आणि कवितेचे बोल आहेत, तुझ्या आठवणींचा कल्लोळ पेटला आहे, तुझ्या आठवणींचा कल्लोळ पेटला आहे. विचारांचा एक चटका मनाला बसला आहे. तुझ्या स्पर्शांनी असा दावा केला आहे, तुझ्या स्पर्शांनी असा दावा केला आहे. सहवास जळताना अत्तराचा सुगंध पेटला आहे, सहवास जळताना अत्तराचा सुगंध पेटला आहे. कातळ वेळी तुझी सावली मारते मिठी मला, कातर वेळी तुझी सावली मारते मिठी मला. तो आभास आता अनंतात विलीन होणार आहे, तो आभास आता अनंतात विलीन होणार आहे. वास्तवाने पेटता निखारा, वास्तवाने पेटता निखारा हाती दिला आहे. तुझ्या माझ्या भेटीला
पूर्णविराम दिला आहे, तुझ्या माझ्या भेटीला पूर्णविराम दिला आहे. धन्यवाद. कुठलेही प्रास्ताविक न देता कवितेला सुरुवात. शीर्षक आहे नारी रूप. नारी रूप. तीन पिढ्यांची चुलती, तीन पिढ्यांची चुलती, तीन पिढ्यांची भाकर, तीन पिढ्यांची चुलती, तीन पिढ्यांची भाकर, तीन पिढ्यांची मायाती, तीन पिढ्यांची मायाती, तीन पिढ्यांची चाकर, तीन पिढ्यांची चाकर. एका घरची वात ती, एका घरची वात ती, दुसऱ्या घरची समयी, एका घरची वात ती, दुसऱ्या घरची समयी, तिसऱ्या घरचा प्रकाश ती, तिसऱ्या घरचा प्रकाश ती, असे अनंताची आई, असे अनंताची आई. माय बापाची लेखती, माय बापाची लेखती, पतीची ती पत्नी, माय बापाची लेखती, पतीची ती पत्नी, आयुष्यभर राबली ती, आयुष्यभर राबली ती, बनून लेकरांची आई, बनून लेकरांची आई. कधी बनली सरस्वती, कधी बनली सरस्वती ती, कधी झाली दुर्गा ही ती, कधी बनली सरस्वती ती, कधी झाली दुर्गा ही ती, आयुष्यभर गृहलक्ष्मी, कधी झाली कडक लक्ष्मी ही, कधी झाली कडक लक्ष्मी ही. एका घरी आनंद वाटला, एका घरी आनंद वाटला, दुसऱ्या घरी द्विगुणित केला, एका घरी आनंद वाटला, दुसऱ्या घरी द्विगुणित केला, तिसऱ्या घरी काय कळेना, तिसऱ्या घरी काय कळेना, आयुष्य का पेलवेना, तिसऱ्या घरी काय कळेना, आयुष्य का पेलवेना. नारी रूप तुझे अनेक, नारी रूप तुझे अनेक, असे अनंताची माता, नारी रूप तुझे अनेक, असे अनंताची माता. जोडी नवनी कर देवक, जोडी नवनी कर देवक, मायेसाठी भुकेला देवता, मायेसाठी भुकेला देवता. धन्यवाद. कविता घेतोय, पण ही प्रेम कविता कोणा गुलाबाच्या फुलाची नाही, कोणत्या मोगऱ्याच्या गजऱ्याची नाही, तर ही प्रेम कविता आहे तुमच्या आमच्या मातीत घाम घालणाऱ्या मायबापाची. कवितेचं नाव आहे बीज. आता 10-15 दिवसात सर टाळणे सुरू होते आणि ज्यांनी ज्यांनी ज्वारी काढली त्यांना ही कविता नक्कीच भेटत. कवितेचं शीर्षक आहे बीज. दिस आला या डोईव धारा लागल्या घामाच्या, दिस आला या डोईव धारा लागल्या घामाच्या, येडी बांधाव बाभळ झळा सोसते उन्हाच्या, येडी बांधाव बाभळ झळा सोसते उन्हाच्या. माये बोलते बापाला तात एक एक काढा, माये बोलते बापाला तात एक एक काढा. माघ आळशीचा बघा कसा पडलाय सडा, माग आळशीचा बघा कसा पडलाय सडा. बाप बोलतो मायेला ताट जपून गोड, बाप बोलतो मायेला ताट जपून गोड. नाही सोसायाच तुला हाता येतील ग फोड, नाही सोसायाच तुला हाता येतील ग फोड. माया हाताच्या फोडाची तुम्हा कशाला फिकर, माया हाताच्या फोडाची तुम्हा कशाला फिकर. आज सोबतीला बघा किती आली या पाखर, आज सोबतीला बघा किती आली या पाखर. जड जाती या ज्वारी जीव आला येऊरात, जड जाती या ज्वारी जीव आला येऊरात. आणि ही जड जाणारी ज्वारी, त्या ज्वारीचा भार हलका होण्यासाठी बघा काय करतात. जड जाती या ज्वारी जीव आला येऊरात, माये गाते या भल्लरी बघताला त सुरात, माये गाते या भल्लरी बघताला त सुरात. घाम गाळून मातीचा गाणी मातीची गाऊ, घाम गाळून मातीत गाणी मातीची गाऊ. खोल रुजून मातीत
ढोल रुजून मातीत बीज कणसाच होऊ, ढोल रुजून मातीत बीज कणसाच होऊ, बीज कणसाच होऊ. धन्यवाद. आणि बरेचसे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेली बरेचसे इथं असे मला असं वाटतं आहे का नाही, 90% 95% असायलाच पाहिजे. हा 99%. पण आजची परिस्थिती एवढी वाईट झालेली जिल्हा परिषद शाळांची की मुलं मिळत नाही शाळेमध्ये. आणि त्याला कारणीभूत कोण आहे काय, खूप कारण आहे त्याची, एक कारण नाही असं, पण सगळं ते आमच्यावर ढकलतं. मी शिक्षक आहे, बाबर जर शिक्षक आहेत, अजून बरेच शिक्षक आहेत इथं, तर सगळे का आमच्यावर ढकलतात. पण ती कारण तशी वेगळी आहेत. तर कवितेला सुरुवात करतो. कोणीतरी लिहून ठेवल्यात या किती छान ओळी, कोणीतरी लिहून ठेवल्यात या किती छान ओळी, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अहो खेड्यातलं हे जुनं शहाणपण आहेच तेवढं भारी, खेड्यातलं हे जुनं शहाणपण आहेच तेवढं भारी, उपाशी नाही गेला कधी जो पाहुणा आला घरी. म्हणूनच तर निघतोय सगळीकडे सोन्याचा धूर. अजूनही खूप खेडे अशी आहेत की जिथं सोन्याचा धूर निघतोय. म्हणूनच तर निघतोय सगळीकडे सोन्याचा धूर, ओसंडून चालले तलाव अजून ओढ्यांना येतोय पूर. ओसंडून चालले तलाव अजून ओढ्यांनाही येतोय पूर. अजून राज्यकारणाचं लक्ष नाही ओढ्यांकडे ना, त्याच्यामुळे येतोय पूर. सध्या खूप अवस्था चांगली आहे आपली. ओसंडून चालले तलाव अजून ओढ्यांना येतोय पूर, राज्यकर्त्यांचा सध्या थोडा बदललाय नूर. आणि म्हणूनच कुठेतरी हरवले बाराखडीचेही सूर. पूर्वीची शाळांच्या मधून ऐकू यायचे करे कापाचा, आता कुठं ऐकू येत नाही. माझ्या शाळेत येत नाही, कारण माझ्या शाळेत तुम्हाला धक्का बसून सांगायला 2च मुलं आहेत. 1-2 महिन्यात ती शाळा बंद, एक 4थीला आहे, तो पुढच्या वर्षी 5वीला जाईल. कुठेतरी हरवलेत बाराखडीचे सूर, सध्या लोकशाही उभी मटण आणि वाईनवर आहे. सध्या लोकशाही उभी मटण आणि वाईनवर आहे, आणि आपली मराठी शाळा मात्र सध्या सलाईनवर आहे. चिंचा बोरे आवळे गाजर ऊस अन हरभरा, मधल्या सुट्टीत होता आपला पोषण आहार खरा. तेव्हा खिचडी नव्हती, हा सांगा पोषण आहार होता आपल्याकडं. चिंचा बोरे आवळे गाजर ऊस अन हरभरा, मधल्या सुट्टीत होता आपला पोषण आहार खरा. हसत खेळत पडत झडत घेतलं आनंददायी शिक्षण, लुटपुटच्या लढायांनी शिकलो खरंच स्वसंरक्षण. पट्टी होती तलवार आणि दप्तराची ढाल, पट्टी होती तलवार आणि दप्तराची ढाल, या सगळ्यांनीच तर दिली आपल्याला सत्काराची शाल. आज ज्या काही शाली म्हणाले आपल्याला, या सगळ्या तिथूनच सुरुवात झालेली आहे की नाही. पण आता फिकट झाली शाही, शाही सुद्धा आता फिकट व्हायला लागली आहे की नाही. पण आता फिकट झाली शाही आणि मदिरा झाली ठळक. फिकट झाली शाही आणि मदिरा झाली ठळक. मध्यंतरी उपमुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केले काही 200-300 वाई शॉप उघडणार आहे का नाही, कारण तिथून टॅक्स मिळतो, शाळेपासून काहीच मिळत नाही. चांगलं कार्य आहे तेवढं, चांगलं कार्य. हा पण आता फिकट झाली शाही आणि मदिरा झाली ठळक. आम्ही कोणाला भीत नाही, आता हीच आमची ओळख. नव्या वाईन शॉपचे प्रस्ताव एका साईनवर आहेत, फक्त एका सही मुळे अडकले ते. नव्या वाईन शॉपचे प्रस्ताव एका साईनवर आहेत, आणि म्हणूनच आपली मराठी शाळा सध्या सलाईनवर आहे. रुबाबात मिरवायचो आम्ही चड्डीवरच ठिगळ, लहानपणी शाळेत जात नाही की नाही. रुबाबात मिरवायचो आम्ही चड्डीवरच ठिगळ, तेव्हा काय प्यायचे लाड नव्हता फुकटचा पागड. सूर पारंब्याचा खेळ झाडावर रंगायचा, डोंगर दऱ्यात लगोरीचा चेंडू धावायचा. गुडघे टेकून झऱ्यातलं प्यायचं पाणी, कानांनी ऐकत पक्ष्यांची सुमधुर गाणी. हे सगळं सुट्टीच्या दिवसात चालायचं शाळेत असताना. आता ते दिवस संपत आता नाहीच राहील जवळजवळ. इंग्लिश मिडियम मुळे मी नाव ठेवत नाही इंग्लिश मिडियम शाळेला, पण ते कुठंतरी आता हे झाले, कारण मुलांचं मोबाईल मुळे मुलांना मोबाईल सुचून देत नाहीत. आणि मोठी माणसं जरी डोंगरात गेली तरी ते डोंगर दरात गेले आल्यावर वेगळं सांगतात. काय म्हणतात ते, काय झाडी काय डोंगर काय हाती, आहे का नाही, हे वेगळं चालू असते.
गुडघे टेकून झऱ्यातलं प्यायचं पाणी, कानांनी ऐकत पक्ष्यांची सुमधुर गाणी. पण आता काय झाडी, काय डोंगर, काय आटेल, आता हेच आपले आदर्श आणि हेच आपले आडल. संस्कार, संस्कृती आणि आदर्श सगळेच मरणाच्या लाईनवर आहेत. संस्कार, संस्कृती आणि आदर्श सगळेच मरणाच्या लाईनवर आहेत मित्रांनो. म्हणूनच तर आपली मराठी शाळा आता सलाईनवर आहे. म्हणूनच आपली मराठी शाळा आता सलाईनवर आहे. धन्यवाद. खर तर प्रस्तावना करायची नाही असा नियम आहे, परंतु मी पहिल्यांदाच येते इथे, त्याच्यामुळे मला तो अपवाद असावा. फक्त एवढंच की मी आल्यापासून सर्व पारनेरकरांच्या रचना इथं ऐकल्या आणि तुमचा हा तालुका खर तर साहित्यिक दृष्ट्या किती समृद्ध आहे याची जाणीव या निमित्ताने झाली. मी स्वातीशीही बोलले की खूप छान, आणि आजची ही मैफिल खऱ्या अर्थाने मैफिल म्हणून म्हणजे खरीच मैफिल सजली आणि रमली. खूप छान वाटलं आणि या निमित्ताने संदीप दादांचे आणि सर्वांचेच मनस्वी आभार व्यक्त करते. आणि या मैफिलीमध्ये मला पुन्हा पुन्हा बोलवत राहावं ही अपेक्षा. इथे शेकोटीची ऊब आहे, त्याच्यासाठी 2 ओळी. शेकोटीची ही ऊब आणि तू सोबत हवा, शेकोटीची ही ऊब आणि तू सोबत हवा, मलाच वाटू लागेल माझ्या श्रीमंतीचा हेवा. आदरणीय पठाडे सर आहेत, ज्येष्ठ गझलकार, त्यांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत एक हिंदी गझल आपल्या समोर ठेवते. चाहत के हमने खरीदार भी देखे हैं, चाहत के हमने खरीदार भी देखे हैं, सजाए उल्फत के तलबगार भी देखे हैं. चाहत के हमने खरीदार भी देखे हैं, सजाए उल्फत के तलबगार भी देखे हैं. जिंदगी गुजारती है सहरा में लेकिन, जिंदगी गुजारती है सहरा में लेकिन, बहारों के रंग भी बेशुमार देखे. खता करके बच गए वो खतावार भी देखे हैं, खता करके बच गए वो खतावार भी देखे हैं. गर्दिश में मजलूम गिरफ्तार भी देखे हैं, खता करके बच गए वो खतावार भी देखे हैं. गर्दिश में मजलूम गिरफ्तार भी देखे हैं. दोस्तों ने दिए है बहुत दर्द लेकिन, दोस्तों ने दिए है बहुत दर्द लेकिन, कई दुश्मन भी यहाँ वफादार देखे. चोट खाने को कई तैयार भी देखे हैं, चोट खाने को कई तैयार भी देखे हैं. हर एक को लूटने वाले मक्कार भी देखे हैं. चोट खाने को कई तैयार भी देखे हैं, हर एक को लूटने वाले मक्कार भी देखे हैं. हर रूप में देखे हैं 1000 शख्स लेकिन, हर रूप में देखे हैं 1000 शख्स लेकिन, आप जैसे हर जाई पहली बार देखे, आप जैसे हर जाई पहिली बार देखे. आणि कुणाचे वडील जर जग सोडून गेलेले असतील तर त्यांच्यासाठी पण. तू निघून गेलास, तू निघून गेलास अनंताच्या प्रवासाला, माझा मात्र प्रवास अजून चालू आहे. बस रेल्वे मधून करतो जेव्हा प्रवास, पाहता शेत माती आठवत जातोस तू, आठवत जातो लुसलुसीत मातीत तुझ्या पाबरी अवता माग अनवाणी फिरणारा लहान गावी. काशा रसाड्या तर कधीच नाही चालायचं तुला. स्वच्छ निर्मळ शेत नेहमीच असायचं तुझं. प्रवास करताना आज सर्वत्र दिसतात पेरणीसाठी तयार शेत. पावसाकडे डोळे लावलेले बळीराजा, पाऊस येत नाही. तुझ्या आठवणींच्या पावसात मी मात्र रोजच भिजतोय. शून्यात नजर लावून दादा तुला प्रत्येक शेतात शोधतोय. आणखी एका कवितेचा फक्त शेवट एक कडवं वाचतो आणि थांबणार आहे. तर दुसऱ्या एका कवितेमध्ये असं म्हटलंय, नव्हतास तू फक्त बाप माझा, यार आपलं नातच वेगळं होतं. होतास जवळचा मित्र, सखा, प्रत्येक गोष्ट शेअर करायची म्हणजे हक्काची जागा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. साठी ही कविता सादर करत असताना माझ्या समोर गुरुवर्य आदरणीय जे माझे गणिताचे शिक्षक आहे होते 8वी ते 10वीला, ते आदरणीय प्राचार्य घोलप सर बसलेले आहेत. खरं तर आजही आठवतं शिक्षक पुढे बसले की दडपण येत सर. अजूनही तसे मनामध्ये जरी आपण शिक्षक म्हणून काम करत असलो तरी शिक्षकांचा एक दबाव आजही तो आहे. आदरणीय
गुरुवर्य गोलब सर यांना मी वंदन करतो. मी या ठिकाणी फार वेळ घेणार नाही, परंतु साहित्यामध्ये ही जी चळवळ चालत असताना लिहित्या हातांना जे बळ देण्याचं काम ही चळवळ घेऊन जात असताना आपण सर्वजण मदत करतात, म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी मी पहिल्यांदा एक 4 ओळी घेतो आणि मग माझी कविता या ठिकाणी सादर करतो. गावातली माणसं दूर जाताना हल्ली मी रोजच पाहतो. गावातली माणसं दूर जाताना हल्ली मी आता रोजच पाहतो. मानवतेची ही तुटकी अस्व पडक्या वेशीत बसून वाहतो. यानंतर मी माझी एक रचना घेणार आहे. खर तर हल्ली संवाद फार कमी होत चाललेत, कुठंतरी मीपणा वाढत चाललाय आणि याविषयी थोडीशी भाष्य करणारी माझी रचना आहे. रचनेचं शीर्षक आहे आनंद. सहज थोडे बोलून पाहू, सहज थोडे बोलून पाहू, मळभ मनातले सोडून पाहू. सहज थोडे बोलून पाहू, मळभ मनातले सोडून पाहू. दुरावल्या मनाला समजून मीपणाची आधी तोडून पाहू. रोज वनवन पोटासाठी, रोज वनवन पोटासाठी वेळ थोडासा देऊन पाहू. रोज वनवन पोटासाठी वेळ थोडासा देऊन पाहू. सुटून गेले क्षण हजारो, त्यांना पुन्हा शोधून पाहू. रुसवे फुगवे येतील जेव्हा, रुसवे फुगवे येतील जेव्हा, मुरड तयाला घालून पाहू. रुसवे फुगवे येतील जेव्हा, मुरड तयांना घालून पाहू. टिकावे नाते सखलांचे, सुख तयात शोधून पाहू. नको अंतर पुन्हा पुन्हा ते, नको अंतर पुन्हा पुन्हा ते, मजा जराशी घेऊन पाहू. नको अंतर पुन्हा पुन्हा ते, मजा जराशी घेऊन पाहू. थकले मन विसावू थोडे, गुलमोहरा सम फुलवून पाहू. नकोच उगी कधी अबोला, नकोच उगी कधी अबोला, क्षणा क्षणाला बोलत राहू. नको उगी कधी अबोला, क्षणा क्षणाला बोलत राहू. रोजचे दुःख सोडून बाहेर, घराघरात आनंद पाहू. घराघरात